पुढील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीची विधानसभेची उमेदवारांची लिस्ट जी आहे ती जाहीर होणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहू शकतो की वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांना भेटण्याकरता मोठ्या संख्येने इच्छुक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। विलास लांडे आपल्याबरोबर आहेत, लवांडे आहेत आपल्याबरोबर, पक्षाचे प्रवक्ते। सर, एकंदरीतच इच्छुक उमेदवार जे आहेत ते शरद पवारांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात। पुन्हा एकदा पक्षामध्ये इनकमिंग मोठ्या संख्येने सुरू झाली आहे, ज्यावेळेस 40 आमदार तुमचे विद्यमान सोडून गेलेले होते। नाही, खरं तर पक्ष आमचा सोडून गेल्यापेक्षा आमच्या पक्षावर दरोडा पडला होता। जसा शिवसेनेवर दरोडा पडला होता तसा दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने ते दरोडा पडला होता। त्यामुळे पक्षातले काही लोक तिकडे गेले आणि लाभार्थी एका बाजूला गेले होते, पण जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहेत, जे पवार साहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहेत, मग ते तालुका पातळीवरचे, शहर पातळीवरचे सर्वसामान्य कार्यकर्ते विचाराने बांधलेले हे साहेबांसोबत होते आणि याची प्रचिती लोकसभेच्या निवडणुकीत आली आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी पाहिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक महाराष्ट्रातला नंबर 1चा पक्ष होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। कारण पवार साहेबांनी जो महाराष्ट्र बांधला आहे, सर्व धर्म समभावाची विचाराची जोपासना केलेली आहे, सर्व जाती समूहांना सोबत घेऊन हा महाराष्ट्र घडवण्याचे अनेक वर्षे प्रयत्न केलेले आहेत। या विचारांना आणि या कामाला प्रतिसाद म्हणून लोक आज पुन्हा शरद पवार साहेबांच्या सोबतच उभे राहतील ही परिस्थिती आता राज्यात निर्माण झालेली आहे आणि म्हणून इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होतोय, कारण महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा फक्त शरद पवार साहेब आहेत। परंतु लवंडे साहेब, आपण पाहिलं की तुम्हाला ज्यावेळेस 40 आमदारांनी सोडून गेलं, तुमचा पक्ष बाजूला गेला, अजित पवार देखील बाजूला गेले, त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तिकीट न भेटलेली लोक सुद्धा तुमच्या पक्षात येतात। नाही, असं नाहीये। मुळात अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे होता। ते एकनाथ शिंदेंना सांगत होते की तुम्ही फुटलाय हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, स्वतःचा पक्ष काढा। तसंच आम्ही अजित पवारांनाही म्हणत होतो की हा पक्ष पवार साहेबांचा पक्ष चोरला जातोय, तुम्ही स्वतःचा पक्ष काढा। आज जे काय अजित पवारांच्याकडे नाराज होणार आहेत, मुळात एकनाथ शिंदेंनाच परवा अमित शहांनी दम भरला की आम्ही तुमच्यासाठी त्याग केला आहे आमच्या आमदारांनी। त्यामुळे अमित शहांनी जे काही सूचना दिलेली आहे ही फार सूचक आहे। अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंचा वापर आता लोकसभेसाठी होऊन गेलेला आहे, आता येणाऱ्या विधानसभेमध्ये। कारण भारतीय जनता पार्टीची ख्याती राहिलेली आहे की मित्र पक्षाने संपवायचं। अजित पवारांची आता त्रेधा तिरपट या निवडणुकीत होणार आहे। खरं तर आपण पाहिलं की वाय.बी. चव्हाण सेंटर येथे इच्छुकांची मोठ्या संख्येने जी आहे ती गर्दी झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरता मोठ्या संख्येने पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण काही पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहोत। कुठून आलात, तुमचं नाव काय, कुठून इच्छुक आहात? मी मूर्तिजापूर मतदारसंघ, जिल्हा अकोला, विदर्भ इथून आलेला आहे आणि मूर्तिजापूर मतदारसंघात मागील इलेक्शनमध्ये मी 42,000 मतदान घेतलेले आहे। तुमचं नाव काय? रवी रमेशचंद्र राठी। तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच आहात की दुसऱ्या कोणत्या पक्षातून शरद पवारांकडे तुम्ही उमेदवारी मागायला? मागील आदरणीय साहेबासोबतच होतो, आताही साहेबासोबतच आहे आणि 100% साहेबासोबतच राहणार। 42,000 मतदान भेटलं, थोड्या मतांनी पराभूत झालेला आहे। आता शिवसेना आमच्या सोबत आहे, 100% सीट निघणार आहे मूर्तिजापूर मतदारसंघाची। परंतु 40 आमदार सोडून गेले, त्यानंतर पक्षात एक पोकळी निर्माण झालेली होती, परंतु आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात, त्यामुळे ही संपूर्ण गर्दी उभारी आलेली आहे का पक्षात? नाही, आम्ही कुठे सोडून गेलो नाही। साहेबासोबत आम्ही ठामपणे उभं होता, मागे उभं होतो, आताही उभं राहणार आणि त्याच्या पुढेही उभं राहणार। आम्ही साहेबासोबत 100% साहेबासोबतच राहणार। तर आपण पाहिलं की पुण्यात देखील शरद पवारांना भेटण्याकरता मोठ्या संख्येने जे आहेत ते इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्यांना भेटायला येत होते। पक्षामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात अर्ज देखील पक्षाकडनं मागवण्यात आलेले होते, त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती देखील शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये पार पडलेल्या होत्या। परंतु आत्ता देखील 2 दिवसात पुढच्या संपूर्ण उमेदवारी जी आहे ती घोषित होऊ शकते मवियाची, आणि त्यातच शरद पवार यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने जी आहे ती वाय.बी. चव्हाण सेंटरवरती गर्दी जी आहे ती आपल्याला उसळलेली असल्याचं पाहायला मिळते। प्रत्येकजण इच्छुक आहेत। काका, कुठून आलात, आपलं नाव काय आणि कुठून इच्छुक आहात? नाशिक रोडून आलो, देवलाली मतदारसंघातून। आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारासाठी उमेदवारी मागण्यासाठी आलो। तुम्ही कोणाचं लॉबिंग करायला आलात किंवा तुमचे इच्छुक उमेदवार कोण आहेत? तसे उमेदवार बरेचसे आहेत, पण पाहू आता पक्षश्रेष्ठ काय म्हणतात त्या हिशोबाने आम्ही त्यांना मदत करू। परंतु तुम्ही आत्ता शरद पवारांसोबत आहात की पूर्वीपासून आहात? कारण की 20-25 वर्षापासून आहे। परंतु ज्या पद्धतीने आता लोकांची गर्दी शरद पवारांच्या आजूबाजूला पाहायला मिळते, पक्ष फुटल्यानंतर 40 आमदार गेलेले होते, आता तिकीटं हवी आहेत म्हणून ही सगळी लोक येतात। नाही, ज्या फुटल्या तेव्हापासूनच आहेत आम्ही त्यांच्याकडे, आणि आधीपासून आहे। तुम्ही कुठून आलात? नाशिकवरनं देवळाली मतदारसंघासाठी आम्ही आलो आहे, मध्य नाशिक मतदारसंघासाठी आलो। स्वतः इच्छुक आहात? नाही,
आम्ही पदाधिकारी आहे. आमचे एकनिष्ठ जे कार्यकर्ते आहे जुने, त्या लोकांना आम्ही उमेदवारी मागण्यासाठी आलेलो आहे. पण कोणासाठी तुम्ही उमेदवारी मागताय? नाही, आमचे 4-5 लोक आमचे आहेत जे व्यवस्थित म्हणजे पदाधिकारी आहे आणि त्यांच्यासाठी आम्हाला 15-20 वर्षापासून ते काम करताय. त्यांच्यासाठी आम्ही पक्षासाठी परंतु अजित पवारांकडे जे आमदार गेलेले आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी द्यायची आहे. परंतु इतर पक्षातली लोक देखील तिथे इच्छुक आहेत, अर्थात महायुतीचेच लोक इच्छुक आहेत, त्यामुळे तुम्ही असा विरोध करताय. हो, पण आमच्याकडे कॅपेबल उमेदवार आहेत जे 15-20 वर्षापासून आपल्याकडे आहे, राष्ट्रवादी पवार साहेबांना मानणारे, तर आम्ही त्यांच्यासाठी आलेलो आहे. परंतु महायुतीमधलेच लोक जे आहेत ते आता महाविकास आघाडीमध्ये इच्छुक झालेले असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यासाठी तुमचा विरोध आहे? आमचा विरोध कोणालाच नाही आहे. आम्ही सगळे निष्ठावान जे पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत, पवारसाहेबांना मानणारे लोक आहेत, त्यांना उमेदवारी मिळावा यासाठी आम्ही आलो आहे. खरं तर आपण पाहिलं की निष्ठावंत लोकांना उमेदवारी द्या ही मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांची कार्यकर्त्यांची आणि त्या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याकरता हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते शरदचंद्र पवार यांच्याशी भेट घेण्याकरता YB चव्हाण सेंटर येथे आलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. महिला देखील आहेत. आपलं नाव काय, कुठून इच्छुक आहात आपण, काय तुम्ही कोणासाठी आलात? मी लक्ष्मी रवींद्र ताटे देवळाली मतदारसंघासाठी इच्छुक आहे. पण आमचं बौद्ध समाजाचं शिष्टमंडळी ते 13-14 इच्छुक उमेदवार आहे. आम्हाला ह्या वेळेला आम्ही सर्व याच्यातनं सांगू इच्छितो का देवळाली मतदारसंघ हा 40 वर्षापासून आज त्या मतदारसंघावरती फक्त चर्मकार. तुम्ही पक्षामध्ये पूर्वीपासून आहात की आता? नाही, मी पहिले उद्धव गटामध्ये होते आणि नंतर मी शिंदे गटामध्ये जिल्हा अध्यक्ष होते. पण पवार साहेबांचे विचार आणि आम्ही त्या पक्षात गेल्यावर पण बघितलं का तिथे काही कुठल्याही कार्यकर्त्याला मान सन्मान नसतो. ज्यांनी आम्ही पहिल्या दिवसापासून शिंदे गट आम्ही स्थापन केला नाशिकमध्ये, पण त्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची काय अवहेळना आहे ही आम्ही जाणली आणि पवार साहेबांच्या इथे आम्ही आज इथे इच्छुक म्हणून या देवळाली मतदारसंघासाठी आम्ही उमेदवारी मागितली आहे. पण आमचं जागा जी शरद पवारांना रिक्त झाली आहे म्हणून तुम्ही इथे उडी टाकली आहे का? त्याच्या पहिलेच आम्ही फॉर्म भरला जेव्हा आम्हाला माहीत पण नव्हतं का ही जागा पवार साहेबांना सुटते म्हणून. पण पवार साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही या पवार साहेबांच्या पक्षामध्ये आलेलो आहोत. खरं तर आपण पाहिलं की विविध लोक जे आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातून शरद पवारांना भेटण्यासाठी YB चव्हाण सेंटरवरती येताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत मोहोळचे माजी आमदार रमेश कदम सुद्धा आहेत जे आता मोहोळमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं इच्छुक आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही देखील इच्छुक आहात, सातत्याने भेटीगाठी तुम्ही करतायत, तुमचा पक्षप्रवेश कधी आणि तुम्हाला तिकीट कधी जाहीर? नाही, ऑलरेडी पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षाचा मी क्रियाशील सदस्य आहे, ॲक्टिव्ह मेंबर आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नाही. मी ऑलरेडी पक्षामध्येच आहे आणि राहिला जसं इतर अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले, त्यांनी उमेदवारी मागितली, तशी त्यामध्ये मी देखील एक इच्छुक उमेदवार आहे ज्याने उमेदवारी या पक्षाकडे मागितलेली आहे. परंतु अलीकडच्या काळात शरद पवारांना भेटण्याचा ओघ जो आहे तो लोकांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतोय. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःकडे नेला, 40 आमदार स्वतःकडे नेले, खासदार नेले, तरी देखील आता निवडणुकीमध्ये शरद पवारांना भेटण्याचा ओढ, त्यांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नाही, वास्तविक मी ग्रामीण भागातून निवडून आलो होतो. ग्रामीण भागातल्या एकंदरीत लोकांचा कल जर पाहिला तर ज्या पद्धतीने हे पक्षामध्ये स्प्लिट झालं आहे, पक्षामध्ये जी दुफळी माजली ती ही ग्रामीण भागातल्या लोकांना आवडलेली नाही. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आणि हे अशा पद्धतीने तोडून नवा पक्ष स्थापन करण्याचा जो प्रयत्न झाला तो लोकांना आवडला नाही. लोकांना त्याच्याबद्दलची चीड आहे आणि ही चीड लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आज माननीय पवारसाहेबांच्या बद्दलची संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची सहानुभूती आहे, आदर आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाबद्दलचं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण, म्हणजे जो पक्षाचा साधा सदस्य नाही किंवा मेंबर नाही तो देखील जाता सहज चालता म्हणतो की साहेब यावेळेला आम्ही तुतारीला मतदान करणार. म्हणजे कुठल्याही पद्धतीची यंत्रणा किंवा कुठल्याही पद्धतीचं हे न करता स्वतःहून लोक निवडणुकीची वाट बघतायत आणि
तुतारीला मतदान करण्याची ते संधी पाहत. तुमच्या मोहोळ मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत उमेश पाटील, ते देखील आता इच्छुक आहेत तुमच्या पक्षात यायला. त्यांनी भेटसुद्धा घेतलेली आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील खासदार जे आहेत ते त्यांच्या घरी जाऊन भेट करून आलेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. सातत्याने उमेश पाटील टीकास्त्र जे आहेत ते तुमच्या पक्षावरती करत होते. आता त्यांनाच तुमच्या पक्षात यायला नाही ना. आता कसं आहे, उमेश पाटील ज्या वेळेला अजितदादा पवार गटामध्ये होते त्यावेळी प्रवक्ते म्हणून त्यांनी ज्या पद्धतीची टीका केली ती अनेकांना रुचली नाही, आवडली नाही. आणि त्यांच्या राहताळ्याला त्यांच्या पक्षप्रवेशाचा प्रश्न या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे. आणि स्थानिकचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातला निर्णय होणार आहे अशी माझी माहिती. परंतु तुमचा विरोध आहे का उमेश पाटलांच्या पक्ष? मी कोण विरोध करणारा? पक्ष ठरवेल कोणाला पक्षात घ्यायचं आहे कोणाला नाही घ्यायचं आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आज उमेदवारी मागतोय पक्षाकडे. सातत्याने राजन पाटील असतील, उमेश पाटील असतील, मोहोळ तालुक्यातले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते मंडळी आहेत ते शरद पवारांना भेटतात. त्यांचं समर्थन अजित पवारांना असलं तरी नाही. आता हा पक्षामध्ये कोणी कोणाला भेटायचा हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु ज्यावेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला पक्षाची आयडियॉलॉजी, पक्षाचे विचार आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कार्यकर्ता मतदान करत असतात. त्यामुळे ती वेळ आली. या वेळेला दूध का दूध पाणी का पाणी. तुम्ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहात? हो, निश्चितपणाने. पक्षाने तुम्हाला पक्षाने संधी दिली नाही तर? नाही, पक्ष संधी देईल ना. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आम्ही या ठिकाणी आज संधी दिलीच नाही पक्षाने तर काय करणार? कारण की अजूनही सांगू शकत नाही. पक्ष संधी देईल अशी मला खात्री वाटते. खरं तर आपण पाहिलं की हे रमेश कदम होते, मोहोळचे माजी आमदार. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पक्ष जो आहे तो नक्कीच संधी देईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने शरद पवारांच्या भेटीकरता जे आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बोलणार आहोत. तुमचं नाव काय? मधुकर तळपाडे. मी अकोले संगमनेर नगर जिल्ह्यातलं विधानसभा आहे. याच्यापूर्वी मी शिवसेनेकडून 2 वेळा विधानसभा लढलो. त्या अगोदर मी पोलीसमध्ये SP होतो, VRS घेतला आणि 2009-2014 चांगल्या ताकदीनं लढलो. 2 नंबरची मतं होती त्यावेळेस. आणि तिसऱ्यांदा आम्ही एकास एक केल्यामुळे थांबून घेतलं. आता यावेळेस मी महाविकास आघाडीची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्यामुळे मी महाविकास आघाडीकडून म्हणजे राष्ट्रवादीचं तिकीट मागतोय आणि त्यासाठी मुलाखत पण दिलेली आहे. आणि आज आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी. आणि तुम्ही ज्या अकोला मतदारसंघावरती दावा करतात तिथं शरद पवारांनी स्वतःनेच तिथं उमेदवार दिलेला आहे. मग अशात तुम्ही शरद पवारांची गळ घातली नाही? अजून जाहीर झालेलं नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणताय उमेदवार दिलेला आहे तर तसं जाहीर केलेलं नाही आहे. कारण तसं जर असतं तर त्यानंतर आता 7 तारखेला ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये आम्ही दोघं इच्छुक उमेदवार म्हणून आमची मुलाखती झालेल्या आहेत. तर माझ्या मते तो निर्णय अजून प्रलंबित असल्यामुळे अजून त्याच्यावर निर्णय होऊ शकतो असं मला वाटतं. परंतु शरद पवारांनीच भर सभेमध्ये अमित भिंगारडे यांच्या भांगरे यांच्या नावाची जी आहे ती घोषणा केलेली होती. त्यांना पुढे घेऊन समोर आलेलं होतं. आणि अशातच इच्छुकांची तुमच्यामध्ये स्पर्धा आहे का म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? नाही, त्याच्यात असं आहे, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे जाहीर तर नक्कीच केलेलं नाही आहे. परंतु मला सांगावंसं वाटतं की अकोलेमध्ये आमची शिवसेनेची देखील जवळजवळ 50,000 ते 55,000 मतं आहेत. आणि या मधल्या काळामध्ये जी फुटतूट झाली त्याच्यामध्ये आमच्या पक्ष म्हणजे शिंदे सेनेत फार कमी लोक गेलेत. आणि शिवसैनिकांची तीव्र इच्छा आहे की आमच्या माणसाला राष्ट्रवादीने संधी मिळावी की जेणेकरून शिवसेना आणि राष्ट्रवादी मतांची बेरीज होईल आणि आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल. त्यामुळे संधी मिळाली तर 100% यश आपलंच आहे. तर आपण पाहिलं की वेगवेगळ्या तालुक्यातून लोक भेटायला आलेली आहेत. नरहरी झिरवळ यांच्या विधानसभा मतदारसंघातून लोक आलेली आहेत. तुमचं नाव काय? तुम्ही झिरवळांच्या विरोधात निवडणूक लढणार? माझं नाव संतोष रेरे. या ठिकाणी पक्ष फुटीनंतर झिरवळ साहेब पवार साहेबांना सोडून गेलं आणि सर्वसामान्य जनतेची एक लाट होती आणि उद्रेक झाला. आणि त्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष वाढीस कसा न्यायचा म्हणून आम्ही सगळ्या युवकांनी या ठिकाणी तालुक्यात दिंडोरी असेल, पेठ असेल, पूर्ण जिल्ह्यामध्ये. परंतु तुम्ही म्हणताय तुम्ही लढणार आहात, तुम्ही विचार नेत आहेत, परंतु गोकुळ झिरवळ देखील इच्छुक आहेत जे नरहरी झिरवळांचे सुपुत्र आहेत. मॅच फिक्सिंग आहे नाही. आज काय झालं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या दोघा बापलेकांमध्ये काय उरायला आता तिथं कटआउट लावतायत. एकाच बॅनरवरती दोघा बापलेकांचे फोटो असतात म्हणजे झिरवळ साहेबांचे असतात, गोकुळ झिरवळांचे पण असतात. परंतु तिथं जर बघितलं दिंडोरी पेठमध्ये तिथं सर्वसामान्य जनता आहे. तिथं पवार साहेबांना मानणारा एक वर्ग आहे. आणि तिथं आमचे नेते आदरणीय शेटे साहेब असतील, आदरणीय दत्तात्रय दादा पाटील असतील आणि पवार साहेबांना जो
आदिवासी समाज आहे. कारण की पवार साहेबांनी ज्यावेळेस आदिवासी समाजासाठी जे करायचं होतं ते परंतु शरद पवारांनी आदिवासी समाजासाठी काम केलं, सर्व समाजासाठी काम केलं हे मान्य आहे, पण विषय असा आहे की गोकुळ झिरवळ आणि नरहरी झिरवळ हे मॅच फिक्सिंग करतात आहेत का? मॅच फिक्सिंगच आहे त्यांची. कारण की मागील तुम्ही बघितलं असेल अजितदादा दिंडोरी दौऱ्यावरती आले असताना गुलाबी जॅकेट घालून आले, त्यावेळेस स्वतः झिरवळ साहेबांनी बाईट दिली की त्यांनी सांगितलं की तो माझा मुलगा आहे, तो कुठेही जाणार नाही आणि मीच जयंत पाटील साहेबांच्या स्वागतासाठी त्यांना पाठवलं होतं. आता या ठिकाणी सर्वसामान्य चेहरा जो आहे या ठिकाणी लोकसभेला दिंडोरी आणि पेठमधून 1,37,000 मतदान या ठिकाणी आमचे लोकनियुक्त खासदार आदरणीय बगरे सरांना पडलेलं आहे. म्हणून तिथं पवार साहेबांच्याच विचाराचा आता शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं जर गोकुळ झिरवळांना उमेदवारी मिळाली तर यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे? कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जयंत पाटील ज्यावेळेस मतदारसंघात त्यांच्या मतदारसंघात जातात त्यावेळेस त्यांची भेट घेतात वगैरे. या ठिकाणी पक्षाचा सर्वे होईल आणि पक्षाचा सर्वे झाल्यानंतरच उमेदवारी डिक्लेअर होईल असं आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी तुमचं जे म्हणणं आहे की गोकुळ झिरवाळांनाच उमेदवारी होईल, पण मला नाही वाटत का त्यांना उमेदवारी होईल. कारण की या ठिकाणी अजितदादा गटाकडून घड्याळावरती नामदार नरहरी झिरवळ या ठिकाणी त्यांची उमेदवारी जवळपास फायनल झालेली आहे आणि पवार साहेबांकडून या ठिकाणी माझी उमेदवारी होईल. कारण की मी इच्छुक आहे, सर्वसामान्य 15 वर्षापासून प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची हाक आहे की सर्वसामान्य चेहरा या ठिकाणी मतदारसंघात उमेदवार म्हणून द्यावा, म्हणजे त्याची वर्णी 100% लागेल. खरं तर आपण पाहिलं की नरहरी झिरवळ यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे राहणारे जे आहेत संतोष रेहरे त्यांनी आरोपात लावलाय की ही संपूर्ण मॅच फिक्सिंग आहे म्हणून. आपल्यासोबत राजापूरकर आहेत जे ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. राजापूरकरजी याच संपूर्ण पायऱ्यांवरती तुम्ही घोषणाबाजी करत होता शरदचंद्र पवार यांच्या नावाची. ज्यावेळेस पक्ष फुटलेला होता, 2 विभागांमध्ये विभागलेला होता, 40 आमदार आणि अनेक कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते तुम्हाला सोडून गेलेले होते. आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नावाची जादू चाललेली आहे. ही किमयाच आहे की जी आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये दिसून येते की सगळी जी ओघ लागलेली आहे ती तुतारीकडे लागलेली आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची सत्ता हे एक अटल सत्य आहे आणि हे सत्य आता मला वाटतं की नागपूरचे जे बसलेले लोक आहेत, जे पोपट आहेत, ते आता याला नाकारू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडनं देखील त्या ठिकाणी अनेक लोकांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी भाजपातून आपल्याकडे येण्याचा त्या ठिकाणी लोकांनी मानस धरलेला आहे करून. खरं तर राजापूरकरजी जे तुमच्या पक्षांवरती टीका करत होते सातत्याने अजित पवार यांच्या पक्षात जाऊन, त्यांना देखील तुमचा पक्ष घेणार का आता? नाही, असं आहे की पक्ष कोणाला घेईल कोणाला नाही घेईल ही भूमिका सर्वतोपरी जी आहे ते आदरणीय पवारसाहेब आणि सोबतच जे असले शिष्टमंडळ आहे. पण सांगायची भूमिका एवढीच आहे की आज मात्र या कार्यकर्ता नाराज नाही होणार का ह्या सगळ्या पक्ष? आज सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की या महाराष्ट्राच्या जनतेला जो न्याय हवा होता, महाराष्ट्रातल्या जनमानसाला, त्यासाठी आज महाविकास आघाडीचं सरकार येणं हे अटल सत्य आहे. परंतु महाविकास आघाडीचं सरकार येईल की नाही येईल हे वेळ ठरवल. परंतु तुमच्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये ज्या पद्धतीने उमेदवारांची जागा रिक्त आहे त्या उमेदवारांच्या रिक्त जागेवरती महायुतीचे देखील इच्छुक उमेदवार तिथे इच्छुक आहेत तुमच्या जागेवरती महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे मोठ्या ताकदीने लढणार आहेत आणि ती ताकद जी असणार आहे ती महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपल्याला दिसेल आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे केला प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेही कोणाला नाराजगी नाही आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा मनामध्ये त्या ठिकाणी एक अपेक्षा घेऊन येतो, इच्छा घेऊन येतो, तेवढंच आहे. पण त्या कार्यकर्त्याला हा विश्वास आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता बघायला भेटणार आहे. तर आपण धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते राजापूरकर जे ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. अद्यापही मोठ्या संख्येने जे आहेत ते इच्छुक उमेदवार जे आहेत आणि त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या शरद पवार यांची भेट घेण्याकरता वायबी चव्हाण सेंटर येथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इच्छुक पुढच्या 2 दिवसात विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारांची घोषणा जी आहे ती पक्षाकडून होणार आहे. त्यामुळे आपलं नाव जे आहे ते उमेदवारांच्या यादीत यावं याकरता प्रत्येक जण जो आहे तो लॉबिंग करताना सध्या शरद पवार यांच्याकडे पाहायला मिळत आहेत आणि त्याचसोबतच एक नवचैतन्य जे आहे ते पक्षामध्ये पुन्हा आलेलं आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्याशी आता सध्या तरी बोलताना केलेलं आहे. दिंडोरी असेल, देवळाली असेल, अकोले असेल, त्याचसोबत मूर्तिजापूर असेल, अशा अनेक मतदारसंघातून इच्छुक उमेदवार शरद पवार यांच्या भेटीकरता वायबी चव्हाण सेंटर येथे आलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.